पलुसकरांची एक मनापासून इच्छा होती की बाबा युती व्हावी, पण ते झालं नाही. नगराध्यक्ष पद जो सोडेल त्याला 15 सीट. मला पण मान्य होतं ते की आज इथं ही पार्टी झाली सांडगेवाडीमध्ये, इथं कोण लोक एकत्र होती. आज कुंडल फाट्यावरून पलूस कॉलनी पर्यंत एकाच गाडीतनं कोण कोण गेलं. ते यार ही कुठंतरी एकच आहेत. मी आता म्हणताय की टीम ए आणि टीम बी हे फक्त दाखवत आहेत की ही वेगवेगळी आहेत. समाजकारण, राजकारण. तर माझे वडील ही गेले 25-30 वर्ष झालं समाजकारणात आहेत. 40 वर्ष झालं पलूस MIDC चांगला उद्योग चालवत आहेत. आम्ही पण हजारो लोकांचं कुटुंब चालवलंय. पलूससाठी तुमचं विजन काय आहे? पलूसचं स्वर्ग बनवायचंय मला लोकांना घरं बांधून द्यायचे साहिल. म्हणजे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मला फिश मार्केट एका साईडला काढायचं आहे, मला मटन मार्केट एका साईडला काढायचं आहे, मला व्हेजिटेबल मार्केट एका साईडला काढायचं आहे. म्हणजे माझं टार्गेट आहे. हिटली स्टोर मुद्दा आहे तो म्हणजे बाजार मैदान आहे. मला आमच्या पलूसच्या तळ्यात, ज्याला वारसा एवढ्या वर्षानुवर्षाचा आहे, त्या पलूसच्या तळ्यात सोडलेलं गटरीचं पाणी साईडनं ट्रीटमेंट करून बाहेर काढायचं आहे. बरोबर. मला निवडून आणून दाखवत द्यायचं. आम्ही 21 जण पुढच्या 5 वर्षानंतर त्या तळ्यात पोहायला येणार. पाणी, लाईट, कचरा आणि गटर, ह्या गोष्टी 4 माझ्या प्रायमरी असतील. ज्याच्या परिषदेकडे जागाच नाही तो नाहीत. आता पहिल्यांदा नगर परिषदेकडे जागा आणण्यासाठी प्रयत्न करायला लागेल. पलूसकरांसाठी सगळ्यात जास्त जर माघार घ्यायची इच्छा होती तर माझी होती. नाही, आता मुळात आता मी जेवढं ऐकलंय की पलुसकरांची एक मनापासून इच्छा होती की बाबा युती व्हावी, जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात 2 गट जे आहेत ते एकत्र येऊन लढावं, पण ते झालं नाही. एकतर पलुसकरांची हिरमोड इथे झाली आणि असं सांगितलं जातं की हे तुमच्याकडून झालं. आता साहिलला आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे पहिली घटना, म्हणजे जर सगळंच सांगायचं झालं, आपल्याला वेळ आहेच, तर मी पहिली घटना सांगतो तुम्हाला की आरक्षण पडलं तो दिवस. आरक्षण ज्या दिवशी पडलं त्या सेम दिवशी आय थिंक पौर्णिमा होती आणि निलेश भैया सुद्धा पौर्णिमा करतात आणि मी पण पौर्णिमा करतो. आमच्या दोघांचं कॉमन कुलदेवत आहे ज्योतिबा. आम्ही ज्योतिबाच्या मंदिरात भेटलो. इथं कोल्हापूरला ज्योतिबाच्या मंदिरात चुकून भेटलो की मी मंदिरात गाभाऱ्यात उभा होता, निलेश भाई पुढून आले. आम्ही एकमेकाच्या हातात हात दिला आणि निलेश भैया निघून गेले. मी तिथंच थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मला असं फील आलं त्या दिवशी संध्याकाळी की ज्योतिबांनीच आदेश दिलाय आपल्याला की निलेश भैयाला हातात हात घेऊन पुढे जायचं आहे. आणि मी तो एक कौल मानून मी निलेश भैयांना कॉन्टॅक्ट केला. त्यांची आज नावं घेणार नाही मी याच्या अगोदर बहुतेक बोललोय. तर मी 3 ठिकाणी कॉन्टॅक्ट केला. तिन्ही गोष्टीचे माझ्याकडे एव्हिडन्सेस आहेत. आणि हा कॉन्टॅक्ट करताना मी क्लिअरली सांगितलं होतं की निलेश भाई तुमच्या यांनाच उमेदवारी देऊया, फक्त एक काम करा. म्हणजे वाक्य पलुसकरांना लागेल खरं. भाजपसाठी सर्वस्व आज संग्रामभाऊ आणि पृथ्वीराज बाबा होते, जस्ट त्याच वेळी शरद भाऊ आले होते. तर मी म्हणलेलं की त्या तिघांना जाऊन भेटा आणि तुमची उमेदवारी फिक्स करून आणा. आम्ही भाजप म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहू शकतोय, खरं उमेदवारी तुम्ही तिकडून आणायला पाहिजे. हा पहिला इन्सिडन्स होता. त्यामध्ये माझ्या तिकिटाचं ते तिघांनीही सांगू दे की माझ्या तिकिटाचा कुठं विषय होता, माझ्या तिकिटाचा विषय नव्हता. माझ्या डोक्यात त्या दिवशी पण होतं की एक स्टेज तयार करायचं आणि हँडओव्हर करताना मित्र पक्षालाच हँडओव्हर करायचं, कारण त्यांचा पास्ट त्या रिलेटेड आहे. आणि शांत चित्तानं विचार केला. त्याच काळात काही लोकांच्या पर्सनल मिटिंग झाल्या. त्या मिटिंगचा रेफरन्स येत होता कानावर की आज इथं ही पार्टी झाली सांडगेवाडीमध्ये, इथं कोण लोक एकत्र होती. आज कुंडल फाट्यावरून पलूस कॉलनी पर्यंत एकाच गाडीतनं कोण कोण गेलं. तर ह्या सगळ्याचा रेफरन्स लागल्यानंतर असं वाटत होतं की अरे यार ही कुठंतरी एकच आहेत. हे फक्त दाखवत आहेत की ही वेगवेगळी आहेत. आणि तरीही मी साहिल दादा जबाबदारीपूर्वक सांगतो, 21 तारखेला अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. चुकून 10:30 वाजता आम्ही समोरासमोर आलो आई पद्मावतीच्या मंदिरात. मी तिथंही म्हणलं की निलेश भैया अजून सुद्धा देव सांगतोय तुम्हाला. त्याच्या अगोदर आम्ही धोंडीराज महाराजांच्या मंदिरात एकदा भेटलो, तिथं पण हा विषय झाला होता माझा की देव सांगतोय उगाच आपण दोघांनी पण अट्टहास करायला नको, गावासाठी म्हणून एकत्र येऊया. मी पद्मावती मातेच्या मंदिरात
बरोबर तिथं 2 मिनिटात प्रदीप भाई आले, ज्यांनी प्रदीप भाई या येतात ज्यांनी सगळ्यात मोठी वाटाघाटी करायचा प्रयत्न केला होता बरं. पलूस मध्ये. जर सगळ्यात जास्त मिटवण्याच्या दृष्टीनं कोण बोललं असेल, म्हणजे मला पण चिरकार बडबडले, आणि जिथपर्यंत मला माहित आहे की निलेश भैया किंवा त्या गटाला सुद्धा ते जास्त बडबडले. म्हणजे त्यांची एकच भावना होती की हे मिटलं पाहिजे. आणि मी भैयांना म्हणलं की भैया अजून सुद्धा बघा आपण तिघच आहे, टॉस टॉक्या, मी हरलं तर मी भाजपवाल्यांना सांगतो काय सांगायचं ते, आणि निलेश भैया हरला तर निलेश भैयांना राष्ट्रवादीवाल्यांना सांगावं. खरं आज परत आणि एकत्र आलोय 3:30 वाजल्यानंतर, 3 वाजल्यानंतर ही वेळ राहणार नाही. म्हणजे माझी वाटाघाटीची जी काही दृष्टिकोन होता तो 21 तारखेला 3 वाजेपर्यंत होता. आता तो त्यातनं बाहेर पडलोय. मी लढतोय. पलूसकरांचं काय म्हणणं आहे हे मी बघतोय. आज आपण 27-28 तारखेवर आज आहे, आणि हे सगळं जर का अभ्यास केला तर ठीक आहे. म्हणजे रिझल्ट काय येणार आहे, कोणी किती हवेत राहू काय हो, कोणी निवडून आलं तर मी चॅलेंज देऊन सांगतो की 500 मताचाच फरक राहणार आहे. यांना समाजाचं पलूसचं घेणं देणं नाही. तर किती कुटुंबशाही आहे, 2 कुटुंब आहेत. घराणेशाही सुद्धा मोठा शब्द होतोय. 2 कुटुंबांनी राज्य केले पलूसवर. म्हणजे ह्यात जर मध्ये एक झालेला 12 बलुतेदारांचा सन्मान, तो कार्यक्रम जो फ्लॉप घालवला, तो फक्त बॅकग्राऊंडला यांचे म्हणजे एका पक्षाच्या नेत्याचा फोटो नव्हता म्हणून फ्लॉप घालवलेला कार्यक्रम होता. म्हणजे किती केवलवाना प्रकार आहे की तुमचा सक्का भाऊ, चुलत भाऊ एखादा कार्यक्रम घेतोय, तुम्ही आनंदानं त्यात सहभागी व्हा. नाही होऊ शकलं तर येणारे लोक थांबवू नका. फक्त आपण दोघांनीच करायचं. आणि ज्यावेळी ह्या वाट्याघाट्या होत होत्या ना, माझ्या मनाला गॅरंटी आहे की हे सेटलमेंट झालं होतं की तुम्ही म्हणजे घटक ए जो काँग्रेसचा आहे त्यांनी सांगायचं की दोघं जर एकत्र झाली तर आपण निवडून येत नाही, आणि घटक बी जो आमचा मित्रपक्ष होणार होता त्यांनी सांगायचं की मला नगराध्यक्षपद पाहिजे, मला बाकी काय माहित नाही. तुम्ही आता म्हणताय की टीम ए आणि टीम बी? नाही, मी टीम ए आणि टीम बी म्हणत नाही, सॉरी. म्हणजे मला आज त्या गोष्टीवर घ्यायचं नाहीये किंवा मला मी कुणावर आरोप करत नाही. खरं कुठंतरी तुम्ही एकच पार्ट होता का? तुम्ही का शेवटच्या दिवसापर्यंत स्वतःची उमेदवारी मागे घ्यायला मागितली नाही? मी शेवटी हे सुद्धा म्हणलं होतं की विनायक गोंधलांच्या मंडळींचा अर्धा शिवसेनेतनं जर गावासाठी करायचं दोघं पण मागे घेऊया, विनायक गोंधलांच्या मंडळीला निवडून आणि आपल्या दादाची टात घालूया. मग ह्याच्यावर एक मोठा सबूत आहे पोलीस मधला, जो अतिशय शब्दाचा पक्का आहे. ते तिथं होतेच प्रदीप भैया, त्यांच्या समोर ही वाक्य झाली. तर मला अजून सुद्धा वाटतंय की ह्यामध्ये फक्त माझी बदनामी नको, मी त्यांची बदनामी करतोय म्हणून मी तुम्हाला हे सगळं बोलतोय असं नाही. कुठंतरी अजून सुद्धा असं होतंय की लोकांच्या मनात आहे की आपण एकत्र यायला पाहिजे होतं, आपण एकत्र, आणि हे माझ्या आरोग्यांमुळं किंवा फक्त मलाच वेटीस धरलं जाते आणि रामानंद पाटील बरोबर आणि आमचे सर्वेसर्वा म्हणून पृथ्वीराज देशमुखांना काही बाबांचा संबंध नाहीये. बाबांना असं पण म्हटलं की हे सगळं केलं ते बाबांनी कुठेतरी थांबवलंय. नाही, मी परत सांगतो, मी प्रत्येक मिटिंगचा साक्षीदार आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीनं हे प्रकरण हँडल केलं गेलं. जर तुम्ही तेवढे त्या लेवलला जाऊन विचार करता आहात की समाजाचा, गावाचा, तर 101% तुम्ही ज्या दिवशी पृथ्वीराज देशमुखांकडे गेला त्या दिवशी पलूस बद्दल तुम्ही क्लिअर विजन घेऊन जायला पाहिजे होतं. तुम्ही अर्धवट गोष्टी हातात घेऊन पुढे जायला नाही पाहिजे. आपण एखाद्या मोठ्या वाटाघाटीला जातोय, पहिली मीटिंग होती म्हणून मी सहज गेलो, मग ती तुम्ही सहज घेतली म्हणून मोडली, ह्याचं काय करायचं? ह्याचं पण तुम्ही पलूसकरांना उत्तर द्या. मग किती मीटिंग झाल्या तुमच्या? आमच्या अशा 4-5 मीटिंग झाल्या. पृथ्वीराज बाबांसमोर एक झाली, परत पृथ्वीराज बाबांना पर्सनली ते जाऊन भेटले. त्याच्यानंतर रामानंद पाटलांच्या इथं 2 मीटिंग झाल्या. त्याच्यानंतर मी ह्याच रोडवर निलेश भैयांबरोबर 1.5 तास होतो. त्यानंतर मान्य आमचे गुरु संजय बर्गेंच्या घरी 1-2 वेळा बसणं झालं. खूप लोकांनी ह्यात मध्यस्थी केली, चांगली मध्यस्थी केली. खरं प्रत्येकाला अडचण जाणवत होती की दोघं पण मागं सरकायला तयार नाहीत. बरोबर, हे परत पूर्ण गावाचा प्रश्न होता. हा माझं क्लिअर होतं की कुटुंबशाही थांबवा. जर आमच्या घरी नाही, आणि माझं असं नव्हतं, म्हणजे भाजपकडं जर रामानंदांच्या घरी जरी उमेदवार मिळाली असली मी स्टँड होतो, संजय सोगड्यांच्या घरी मिळाली असती तरी सुद्धा स्टँड होतो,
आणि आज दादा तिकडे आहेत, दिगंबर दादा. त्यांच्या घरी उमेदवारी मिळाली असली तर स्वामी स्टँड होतो. म्हणजे माझं माघार घ्यायचा कुठंच मूड नव्हता विड्रॉल करून की पुढची व्यक्ती सांगते म्हणून. मी म्हणत होतो समान न्याय दे. मी असं म्हणतच नव्हतो की आम्ही माघार घ्यायला तयार नाही, समान न्याय द्या, काही करा. म्हणजे तुम्ही पक्षाकडून तिकीट आणा, आमच्यावर आलं नसतं की तुमच्याकडे उमेदवार नाही, तुम्ही टॉस टाका, चिठ्ठ्या टाका 5, काही पण करा. फक्त तुम्ही म्हणताय म्हणून उद्या तेच म्हणले असते की ही भिवून गेली, यांच्याकडे उमेदवार नव्हता. म्हणजे एखाद्या माणसांचा अंगुलपणा केला की तुम्हाला सांगितलं की दादा आपण एकत्र बसूया, याचा अर्थ असा नाही ना. आणि राहिली गोष्ट पॉकेट, समाजकारण, राजकारण, तर माझे वडीलही गेले 25-30 वर्ष झालं समाजकारणात आहेत, 40 वर्ष झालं पलूस MIDC चांगला उद्योग चालवत आहेत. आम्ही पण हजारो लोकांचं कुटुंब चालवलंय, आम्हीही कितीतरी लोकांना मदत केली, आम्हीही कितीतरी लोकांच्या संसारात इन्व्हॉल्व आहे. असं काही नाही ना की राजकारण करणाऱ्यांनाच राजकारण करावं, कधीतरी ते समाजकारण. आणि माझं टार्गेट आहे साहिल भैया, मला पलूसच्या राजकारणाची इक्वेशन बदलायचे. मला कुठल्याही माझ्या मायबाप जनतेनं कुठल्याच नगरसेवकाच्या, नगराध्यक्षाच्या घरी जाऊन विनवणी करणं, ऑफिसमध्ये जाऊन तासन-तास बसणं, हा मुद्दा खोडून काढायचा. सामान्य जनतेसाठीची तळमळ आहे माझी. या लोकांचं थेरम आहे की आज इलेक्शन लागलं, तुमच्या घरी 50 वेळा येणार, आणि इलेक्शन संपलं की तुम्ही त्याच्याकडे 500 वेळा जायला पाहिजे. 9 वर्ष आता आपल्या नगर परिषदेला झाले, त्यातले 5 वर्ष सत्ताधारी होते आणि 4 वर्ष प्रशासक होतं. तर या 9 वर्षाच्या कालखंडात गावात झालेली परिस्थिती, पहिल्यांदा मी सांगतो की मी बाहेर ज्यावेळी फिरतो, ऑल ओव्हर इंडिया मी सगळीकडे फिरतो, मी प्रत्येकाला सांगतो की सर जी एक बार हमारे यहाँ पे आके देखो, हमारा एरिया हम लोगों के लिए जन्नत आहे. तर ह्याचं कारण सांगतो तुम्हाला. माझं माझ्या गावावर खूप प्रेम आहे, मला अभिमान आहे माझ्या गावावर. आता समजावून घ्या, आपल्यापासून 5-5.5 किलोमीटरवर कृष्णामाई जाते, बरोबर. कधीही पुराचा फटका आपल्याला बसत नाही. आपल्यापासून 10 किलोमीटर वरती गेला वांगी किंवा ह्या वरच्या पट्ट्यात दुष्काळी भाग म्हणायचा आपण, माळ रानूत, ठीक आहे. आपल्या एरियात कधीही थंडी अशी पडत नाही. म्हणजे तुम्ही दिल्ली साईडला गेला तर 3 डिग्री 2 डिग्री पर्यंत टेम्परेचर येते. तिथं माणूस सलग 8 तास काम करू शकत नाही त्या काळात. तुम्ही पावसाळ्यात गेला तर काही एरियात एवढा पाऊस पडतो की म्हणजे त्याला लिमिट नसतं. ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स स्वरूपात दिलेत त्या पलूस मध्ये धोंडीराज महाराजांनी दिलेत की तुम्हाला जेवढा पाऊस पडतो की बागायतदारांना आजकाल थोडा त्रास आहे, खरं जुना इतिहास जर काढून बघितला तर बरोबर त्याच वेळी पाऊस पडतो, जेणेकरून तुमचं पीक समृद्धी येते, तुमच्याकडं व्यवस्थित चांगलं तुमचा शेतकऱ्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. हिवाळा बघितला तर प्रॉपर हिवाळा आहे आपल्याकडं, 15-16 डिग्री, लोएस्ट तर लोएस्ट 12 डिग्री पर्यंत जातो. म्हणजे आपण कामं करू शकतो, घरातनं बाहेर पडू शकतो. तुम्ही उन्हाळा बघितला तर मी आता कच्छ मध्ये कारखाना आहे, म्हणजे कच्छ मधला उन्हाळा बघितला आणि इथला उन्हाळा बघितला तर तिथं तुम्ही विचारच करू शकत नाही. तर खरोखर जगण्यासाठी म्हणून पलूस खूप चांगला आहे. खरं जर यांचं गेल्या 9 वर्षाचं जर गणित बघितलं तर मला असं वाटतच नाही की आपण नगर परिषद हद्दीत राहतोय. म्हणजे तुम्ही शेजारच्या ग्रामपंचायतीत जावा, रामान नगर मध्ये जावा, त्यांनी माता भगिनींना शेड केलंय बाजाराचं. तुम्ही ताकारीत जावा, तिथं एका मंगल कार्यालयात बाजार घेतला जातो. तुम्ही आष्ट्यात जावा, नगर परिषद आहे, 1000च्या आसपास त्यांनी कुटुंबांना पंतप्रधान आवासच्या अंडर घर बांधून दिलेत किंवा प्रशासन करते. हे त्यांचे लोक इनिशिएट करतात. तिथं कोण ब्रह्मदेव आलेलं नाही हे सगळं करायला, ते त्यांची जबाबदारी म्हणून करतात. माझा एक सोपा प्रश्न आहे, माझ्या मित्रपक्ष जे होणार होते त्यांच्याकडं 4 नगरसेवक आणि आता आलेले असे 5वे नगरसेवक, असे 5 नगर त्यांचे सेवक त्यांच्याकडे होते आणि 12 नगरसेवक विरोधी पक्षाकडे होते. ह्या 17 जणांचा मला 10 फोटो पाहिजेत की 9 वर्षात त्यांनी मुंबईत जाऊन मंत्रालयात जाऊन एखाद्या मंत्र्याला भेटून एखादं रिक्वेस्ट लेटर दिलं की आमच्यासाठी एवढे फंड अलॉट केले तर बरं होईल, आमच्या या अडचणी आहेत,
आमचा प्रशांत लेंगरे मित्र आहेत माझे खूप चांगले, माझा भाऊच आहे. तो जर 5 कोटी निधी आणू शकत असेल तर विचार करा नगराध्यक्ष पदाने किती आणायला पाहिजे, विचार करा गट नेत्यांनी किती आणायला पाहिजे, विचार करा विरोधी पक्ष नेत्यांनी किती आणायला पाहिजे. तुम्हाला घरी कोण पैसे आणून देईल का सर? आणि हे सगळे विचार केले की क्यू यायची. कुठंतरी मला वाटायचं की आमच्या अण्णा ह्याच्यात मास्टर आहेत. कारण अण्णा ज्यावेळी भाजपमध्ये गेले ते त्यांचं टार्गेट होतं की मला जी याची जागा आहे सांडगेवाडीची वाईन पार्कची, तिथं मला छोटे छोटे उद्योजक तयार करायचे आहेत आणि त्यासाठी मला हे द्यायचं आहे, ती जागा मला सोडवून आणायची आहे. यासाठी 2 वेळा फडणवीस साहेबांना भेटले अण्णा, 2 वेळा उदय सामंत साहेबांना भेटले, त्याचे पत्र व्यवहार केले. म्हणजे ते ऍटलिस्ट ते गेल्या 3 वर्षात 4-5 वेळा मुंबईला जाऊन आले, 2 वेळा उदय सामंत साहेबांना ह्या भागात आल्यानंतर भेटलेत. ते त्यांचा फॉलोअप करतायत. खरं यांच्या फॉलोअपचं एखादं पत्र, एखादी गोष्ट कुठं आहे का? बरं असली तर ते लपवून का ठेवता? समाजाला सांगा ना की. आणि मग तुम्ही फंड आणायला लायक नाही का? मग तुम्ही बसू नका ना, तुम्ही तुमचे उद्योगधंदे करा. समाजात अशी खूप लोक आहेत. तुम्ही कुणाला बंद का? राष्ट्रवादीला निवडून द्या, नाहीतर काँग्रेसला निवडून द्या. मेंटॅलिटी तीच आहे हो. बर, मेंटॅलिटी काय आहे? 9 वर्षात विरोधी पक्ष, आज आम्ही एक पुस्तक लॉन्च केलंय, त्या पुस्तकात आम्ही विरोध केलेल्याचे फोटो दिलेत. आम्ही म्हणजे आमचे जे पेपरमध्ये कटिंग झाले, आम्ही ज्या ज्या लेटर्स दिले, असे 9 वर्षात आमची 60 पानाचं पुस्तक झालं. मी ओपनली सांगतो की विरोधात ज्यांचे 5 नगरसेवक होते त्यांनी विरोध केलेली म्हणतो मी, विरोध केलेली, विकास आराखड्याला विरोध केलेले असो, तुम्ही पाणी योजनेला विरोध केलेले असो. आता एवढा मोठा भ्रष्टाचार झालाय पाईपलाईन मध्ये की 3-3.5 फुटाच्या खाली, 1 मीटरच्या खाली पाईप पाहिजे. म्हणजे समजा तिने 12 इंचाची पाईप टाकली तर कमीत कमी 4.5 फूट सर मारायला पाहिजे आणि मग पाईप त्याच्यात कॉन्क्रीटचा बेस करायला पाहिजे होता 3 इंचाचा, आणि त्यावर पाईप ठेवून वरून माती टाकून ते क्लोज करायला पाहिजे, जेणेकरून प्रेशर त्याचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युट झालं असतं. यांनी ते केलेलंच नाही. यांनी लेवल काढली नाही. चर काढताना वर खाली पाईप झाले, म्हणजे फेस टू फेस पाईप सरळ नाहीये, त्याचा जॉईंट कट होतोय. आता हे येणारे 25 वर्ष भोगायचं पोलुसकरांनी. म्हणजे ही चूक नाहीये का तुमची? आणि हे यामध्ये मी म्हणतो फक्त काँग्रेसच दोषी आहे का? 17 कोटी ज्यावेळी तुम्हाला जमा झाले ऑन अकाउंट, ते विरोधी पक्षाला नाही का कळालं? तुम्ही तेवढा सुद्धा कंट्रोल ठेवला नाही का त्याच्यात? का टेंडर दिलं, तुमचं काम संपलेलं, सगळ्यांचं काम क्वालिटीच होतंय की नाही जनतेनं बघायचंय का? मग तुम्हाला निवडून द्यायची जरूरत काय आहे? मग आता हा प्रश्न आहे आणि मोठा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही हे जनतेनं पोलोच्या ठरवायचं आहे की ह्यांना विरोधी पक्षाची भूमिका घेता येत नाही. हे कशाच्या बेसिसवर उद्या खुर्चीत बसून व्यवस्थित गाव चालवणार आहेत? वाघ, हत्ती, सिंह म्हणून जंगल चालत नाही ना. हे जंगल आहे का? हे गाव आहे. इथं सुशासन पाहिजे, इथं लोकांना सिस्टीम लावून द्यायला पाहिजे. जंगलात काय कोण पण कोणाला पकडते आणि खाते? मग आता उद्यापासून आपण आदिवासी जमातीत जाऊया का? म्हणजे माझा प्रश्न आहे हा. हे सगळं थोटांड आहे तुमचं. तुम्ही विकासावर बोला, तुम्ही काय केलंय हे सांगा, तुम्ही कुठं विरोध दाखवलाय ते सांगा. तुम्ही आम्हाला हे भीतीच घालू नका की कोण कुठला आहे. आम्ही भीत असतो तर इथं उभाच राहिलो नसतो. मी तरी गणेश नरवडत घरावर तुळशी पत्रावर ठेवून आलोय. तर तुम्ही काय करता हे सांगा ना. आणि माझं क्लिअर आहे साहिल दादा, आमच्या कुटुंबात कधीही कुठलाही 1 रुपया घरी घेऊन जाणार नाही. मॅक्झिमम मिनिमम जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला 10% मिळतील, मॅक्झिमम 20%च्या वरती कुणालाही त्याच्या घरला सुद्धा कॉन्ट्रॅक्टरच्या पैसे नेऊन देणार नाही मी. या 9 वर्षाच्या कालखंडात भ्रष्टाचार झालाय का असं वाटतंय काय? ह्या 9 वर्षाच्या कालखंडात भ्रष्टाचार झालाय का हा प्रश्न चुकीचा आहे. कुठे झाला नाही असं एखादं प्रकरण आहे का हा प्रश्न म्हणजे विचारला तर एखादं काहीतरी मला शोधायला लागेल. म्हणजे हा प्रश्नच चुकीचा आहे तुमचा की 9 वर्षाच्या कालखंडात भ्रष्टाचार झालाय का. मी जबाबदारीपूर्वक तुम्हाला प्रश्न विचारतोय उलटा की तुम्हाला असं कुठं जाणवतंय का की एखाद्या रस्त्यावर आपल्या पोलीसमध्ये भ्रष्टाचार झाला नाही? तो एकच रस्ता सांगू शकतोय, ते पण आम्ही इन्व्हॉल्व्ह होतो त्यात. मी हे सांगितलं आमच्या गल्लीचा प्रॉब्लेम काय 20 फूट रस्ता आहे आता.
1.5 फुटाचं गटर सायन्स तिकडं पडदी घेतली. गेलं 2.5 फूट, 2.5 आणि 2.5 दोन्ही साईडला गटर उद्या झाली भविष्यात की 5 फूट गेलं. 15 फुटात पार्किंग आमच्या गल्लीला नाहीये. गाड्या लोकांच्या रस्त्यावर असतात. जेन्युइनली प्रॉब्लेम होता, याचा विचारच करत नाहीत. मुळात पलूस मध्ये बऱ्यापैकी रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे. रस्ते छोटे आहेत आणि रस्ते झालेलेच नाहीत. मी तेच सांगतो तुम्हाला, आपल्या पलूस मध्ये एक विजनरी लोकांच्या टीमची जरूरत आहे. विजनरी का म्हणतोय की ज्यांना कळतंय, जे बाहेर फिरतायत की अरे आज तुम्ही गांधीधाम मध्ये चला माझ्याबरोबर, जिथं आपलं सेकंड युनिट आहे, एकही गटर तुम्हाला ओपन दिसणार नाही. तुम्ही गल्ली बोळात जावा. म्हणजे असं नाही की रोडला फिरताना वेगळी गोष्ट असते, म्हणजे मेन हायवे आहे तर तुम्हाला लक्षातच येत नाही. तुम्ही गल्ली बोळात गेला तर गटरी क्लोज आहेत. सगळे रोड आरसीसी करतात. आता डांबरी रोड करायचे लोक बंद झालेत जवळजवळ. तर तुम्ही एक डेव्हलपमेंट प्लॅन करायला पाहिजे 5 वर्षाचा 10 वर्षाचा. त्यामध्ये पहिल्यांदा तुमचं टार्गेट पाहिजे की सगळ्या ज्या सिवेज सिस्टीम आहेत विथ प्रॉपर सेवेज ट्रीटमेंट प्लांट, की पाणी आम्ही ते नदीला सोडणार आहे तर ते ट्रीटमेंट करून सोडायला पाहिजे. गोष्ट लक्षात घ्या, मला त्यांच्यावर बोलायची जरूरतच वाटत नाही. आज पलूसच्या लोकांनी एक प्रॉपर, आणि मी म्हणजे अगदी तुम्हाला कळकळीन सांगतोय, माझं क्लिअर आहे की जमलं तर जर मंगळवारी किंवा शनिवारी एक कमिटमेंट देणार, त्या दिवशी मी असणार. वहिनी ह्या आठवड्यातनं 4-5 दिवस असणार. आता मी समाजात एवढा मिसळलोय की मी मला ज्यांनी मदत केली आज रोजी, मी त्या कुणालाही अंतर देणार नाही आयुष्यात. आणि आमची कमिटमेंट लेवल किंवा आमच्या जगण्याची पद्धत ह्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर आमच्या आयुष्यात जेवढी लोक आलेत, कोणीही माणूस रात्री आम्हाला 12ला फोन करू शकतो. कोणताही माणूस, आम्ही कायम त्याच्यासाठी सज्ज आहोत. आणि दैव आशीर्वादानं म्हणजे लोकांची अडचणी मोठ्या नसतातच हो. म्हणजे हे वाटतं लोकांना की अरे मोठी अडचण आल्यानंतर काय, सामान्यातल्या सामान्य माणसाची असो किंवा मोठा माणूस असो, त्याची अडचणी सामान्यच असते, जी आपण जाता जाता सॉल्व्ह करू शकतो. फक्त वृत्ती सॉल्व्ह करण्याची पाहिजे. बिचाऱ्या माझ्या मायमाऊली, बिचारे माझे बांधव पलुसकर कुठंही असं म्हणत नाही तो की तुम्हाला हे पाहिजे, आम्हाला म्हणजे रस्ता असाच पाहिजे, घंटा गाडी अशीच पाहिजे. ती बिचारी म्हणते कसं पण करा, खरं आम्हाला एक प्रॉपर गोष्टी द्या. आणि ह्या बेसिकच गोष्ट मागतात हो. मागून काय मागतात? रस्ता मागतात, गटर मागतात, लाईट मागतात आणि पाणी स्वच्छ मागतात. यातली कुठलीच गोष्ट अशी नाहीये की देता येणार नाही किंवा त्यासाठी तोंड लपवून बसायला पाहिजे. म्हणजे मी काल एका ठिकाणी सांगितलंय 3 मे पर्यंतचा वेळ द्यायचा. 3 मे पर्यंत दररोज पाणी सुटते का नाही विचारायचं नाही. आणि 3 मे पासून तुम्ही एक दिवस नाही पाणी सुटलं तर त्या दिवसाची पाणीपट्टी तुमच्याकडून नगर परिषद घेणार नाही. असं काय आहे का एखादे लिकेज झालंय ते आज काढलं रात्री तर जास्त कष्ट करायला लागणार आहे, आणि 3 दिवस तिकडे गेलंच नाही तर कमी कष्ट करायला लागणार आहे. सेमच करायला लागणार. कष्ट तेवढंच आहे. बरं, ते पाईपाचं लिकेज काढलं की त्याला दुसरं काय काम आहे का? नाही. वेळेचा अपव्यय का होतोय, त्याचा वेळ का लागतोय? आता 15-15 दिवस लिकेज निघत नाही. कारण काय? कारण त्याच्यावर प्रेशर नाही कुठलं. त्याला तुम्ही सांगितलंच नाही की अरे हे चुकतंय तुझं. असो गेले 6-7 दिवस झालं पलूस मध्ये पाणी नाहीये. कारण काय? लिकेज आहे. लिकेज काय तुम्ही असं काय आता रॉकेट सायन्स मागवणार आहे का लिकेज काढायला? लिकेज काढायला तोच बेसिक कन्सेप्ट आहे ना. म्हणजे तुमची काम करायची इच्छा नाहीये का? तुमची काम करून घ्यायची ताकद नाहीये का नगरसेवकांची? हे सगळे प्रॉब्लेम आहेत. भ्रष्टाचार नाही हा. म्हणजे भ्रष्टाचार हा शब्दाला नवीन कुठला तरी जोड शब्द काढता येतोय का? अशी परिस्थिती आज पलूस मध्ये आहे. माझं तुम्ही आज सांगा 90 कोटी रुपयाचा आपण आज अहवाल दिलाय, आणि मी ह्यात म्हणजे अगदी जबाबदारीपूर्वक मी कुणालाही डिस्टर्ब न करता सांगतो की मी आमदारांना कुठल्याही पद्धतीनं धारेवर धरू शकत नाही. इच्छा नाही माझी, कारण आमदारांनी हे काम केलेलं नाहीये. आज हे जे सगळं काम केलंय, ही सगळ्या ज्या सिस्टीम आहेत ह्या लोकांनी, म्हणजे मी तुम्हाला सांगतो स्वतःचे कन्स्ट्रक्शनचे व्यवसाय आज यांचे आहेत की 17 जणांची नावं काढा. मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक सांगतोय की भ्रष्टाचार कुठल्या लेवलला गेलाय पलूस मध्ये. तर मी
17च्या 17 लोकांमधले दोघं तिघ जण वगळायला पाहिजेत, ज्यांनी आज राजकारणात संन्यासच घेतल्यासारखं आहे. खरं एक कमीत कमी 13-14 लोक दोन्ही बाजूची मिळून यांची सेटलमेंट याच्यात आहे, म्हणजे नियमितीकरणामध्ये यांची सेटलमेंट आहे. यांची सेटलमेंट परवाचा आराखडा केला त्याच्या दुरुस्त्या करण्यासाठी यांची सेटलमेंट आहे. यांची सेटलमेंट घन कचऱ्याच्या टेंडर मध्ये आहे. यांची सेटलमेंट गटारच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे. यांची सेटलमेंट आता जे पतदिवे लावलेत, म्हणजे त्याच्यावर मी परत बोलतो, मला आठवण करा. पतदिवे लावले त्याच्यामध्ये आहे. यांची सेटलमेंट राहिली कुठं सांगा ना तुम्ही. पाण्याच्या टाकी तरी बोलूच नका तुम्ही की पाण्याच्या टाकीमध्ये सेटलमेंट नाहीये. आणि किती तुम्हाला भस्मासूर झालाय का, किती पैसे खाणार आहे, कशा कशात पैसे पाहिजे. म्हणजे साहिल दादा, हे तरी पार्ट 1 आहे. पार्ट 2 वर बोलायला गेलं तर दिवस पुरायचा नाही. पार्ट 2 मध्ये तुम्ही विचार करा, नशेच्या गोळ्या घ्यायला कोल्हापूर मधून पोरं आज आपल्या पोलीस मध्ये येत आहेत. पार्ट 2 मध्ये बोलायचं झालं तर जो 2 नंबरचा फंड ऑनलाईन फ्रॉडचा असो, कुठला दुसरा फंड असो, ते सगळे फंड डायव्हर्ट होऊन पल्सात आज जनतेला जबाबदारीपूर्वक सांगतोय, कमीत कमी 1,500 अकाउंट ब्लॅकलिस्टेड आहेत, ज्याच्यावर बाहेरचे पैसे आलेत, जे म्हणजे करप्शनच्या दृष्टीनं किंवा याच्या दृष्टीनं संदिग्ध आहेत. आज किती लोकांचं तुम्ही आयुष्याचं वाटोळ केलंय. बरोबर. आणि एका यायचे 10 लाख रुपये, आणि त्या मुलाला फक्त 50,000 रुपये द्यायचे, 9.5 लाख रुपये त्याच्या अकाउंटवरनं कॅश काढून घेतले. बरोबर. ह्याला जबाबदार कोण आणि कशासाठी. म्हणजे असली लोक ही समाज चालवायला चालतील का आपल्याला, हा पण मोठा प्रश्न आहे. बरोबर. आणि हे सगळं जर सारासार विचार केला तुम्ही, तर एक गोष्ट मात्र लक्षात येते की यांच्याकडे नीतिमत्ताच राहिलेली नाही. म्हणलं तर पलुसकर खूप शोषिक आहे तो. म्हणजे मला पण कधीतरी भीती वाटते, एवढी सहनशीलता कशी असू शकते लोकांची. म्हणजे आता पण बघा, असं आहे का की तिसरा व्यक्ती राजकारणात येऊ द्यायचं नाही किंवा तिसरा नेता पोलिसला येऊ द्यायचं नाही. मी जबाबदारीपूर्वक सांगतोय, तुम्ही तिसऱ्याच सांगत असाल तर मी पलूसच्या राजकारणाला नवीन कमीत कमी 15-20 जण द्यायला निघालोय. मी ज्या दिवशी पहिली दहीहंडी घेतली, तर ती दहीहंडी घेताना पण हेच टार्गेट होतं. आणि मी आज काम करत नाही, गेले 5 वर्ष झालं मी याच्यावर काम करतोय. कारण मला वेळोवेळी जाणवत होत की हे जे चाललंय हे चुकीच्या दृष्टीने चाललंय. माझा कुठल्याच नेत्याला विरोध नाही. मला आयुष्य पोलीस मध्ये काढायचं म्हटल्यानंतर मला पोलीससाठी काहीतरी केलं पाहिजे. मी गणेश उत्सव चांगला सेलिब्रेट करतच होतो. लोकांच्या लक्षात येईल की मी कधीपासून काम करतोय. मी प्लॅनिंग करून 3 वर्षापूर्वी मी सगळ्यांच्या हाताखालची एक लोक घेतलेली होती. प्रत्येक पलूसच्या नेत्या ज्याच्या जीवावर नेता उड्या मारतोय, माझं टार्गेट होतं त्याला नेता करायचं. आणि ही फॅक्ट आहे, आपल्याला नवीन चांगली टीम पाहिजे. आणि ती टीम माझ्याच विचाराची पाहिजे असं होतं का नाही. मी नावं घेतली तर असं होईल की 100% त्यात काँग्रेसची लोक होती, 100% म्हणजे काही अंशी काँग्रेसवाली होती, काही अंशी निलेश भाईची टीम होती, काही अंशी आमची नवीन टीम होती. मग तिथं असं प्लॅनच नव्हता की आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, मला नवीन पिढी बाहेर आणायची होती. आज तुम्ही ज्यावेळी मी 21 जणांचं पॅनल लावलंय, मी जबाबदारीने सांगतो तुम्हाला, माझ्या एकाही माणसाला तुम्ही दाखवायचं चारित्र्यहीन आहे, समाजात त्याचं वागणं चुकीचं आहे, व्यसनी आहे, मिसकमिटमेंट करतो, लोकांना म्हणजे चुकीच्या पद्धतीने टॅकल करतो. आमच्याकडं एकही माझा उमेदवार असा नाही की 21च्या 21 चेहरे आमचे सगळे अतिशय साफसुथरे, बऱ्यापैकी पोट भरलेले, तिथं जाऊन काय ताटातलं तिथलं घेऊन न येणारे अशी चेहरे दिलेत. म्हणजे तुम्ही एकीकडून आम्ही युती केली नाही हे मी तुम्हाला मगाशी पण सांगितले की युती केली नाही त्याचं कारण होतं की मला 2 कुटुंबाच्या व्यतिरिक्त 3रा नगराध्यक्ष पाहिजे होता. आणि ज्यावेळी मी हे बोलतोय त्यावेळी पलूस मधले 70% लोक म्हणतात हा बरोबर बोलतोय. म्हणजे असं कुठंच होत नाही की काय लोकांना ठीक आहे. म्हणजे माझ्या खूप जवळची लोक आहेत, त्यांची पण भावना होती की नाही आपण काकींनाच हे करूया. मी कुठं विरोध केला होता पहिल्या दिवशी. पोलीससाठी तुमचं विजन काय? पलूसचं स्वर्ग बनवायचंय मला.
म्हणजे भावनिक होतो मी तर हा, खरंच माझं टार्गेट आहे की हा, माझं माझ्या गावावर प्रेम आहे. हा. म्हणजे मला पूर्ण म्हणजे मी एवढं फिरत असतो. हम्म, मी रात्री 2ला जरी पुण्यात उतरलं, माझं पुण्यात घर आहे साहिल भैया, मला पुण्यात राहायची इच्छा होत नाही. हम्म, म्हणजे मी लँड झालं की कुठली मिळेल ती गाडी, कुठली असेल त्या परिस्थितीत घरी येऊन राहायला मला आवडतं. बर. माझं एवढं प्रेम आहे. आता हा. ना इलाज आहे, माझा व्यवसाय असा आहे की मला फिरायला लागतंय. खरोखर सांगतो की मला पलूससाठी माझ्या यथाशक्ती जेवढं करता येईल 5 वर्षात तेवढ्या गोष्टी करायच्यात. माझी इच्छा आहे माझ्या कुठल्याही माऊलीनं कळशी घेऊन दुसऱ्याच्या दारात बोरला गेलं नाही पाहिजे. माझ्या कुठल्याही माऊलीनं किंवा रस्त्याला जाताना एखाद्या माणसाला ह्या रस्त्यानं जाऊ का नको किंवा मोबाईल खिशातनं मोबाईलची टॉर्च काढून चालत जायला लागलं नाही पाहिजे. रस्ते असे पाहिजेत की प्रॉपर त्याचा एक हे पाहिजे, गटरी अशा पाहिजेत, क्लोज पाहिजेत. ओपन गटर नको आहे साहिल भाई आजच्या तारखेला, लोकांना नाही परवडत. म्हणजे पूर्वीच्या काळीचा जमाना वेगळा होता, आजचा जमाना वेगळा आहे. आता रोग जेवढा आपण औषधं काढू तेवढं रोग वाढायला लागले. बरोबर. त्याचा खर्च सर्वसामान्यांना नाही परवडत आणि लोक हतबल होतात. म्हणजे तुम्ही विचार करा, एखाद्या घरात डेंग्यूचा पेशंट झाला तर 30 आणि 40,000 रुपये खर्च येतोय. त्या बिचाऱ्याचं महिन्याचं सेव्हिंग 2,000-3,000 कसं तरी पडत असत. आणि त्याला तो डास कारणीभूत आहे का तर नाही. त्याला आपले सिस्टीम ऑर्गनायझेशन जे बनवलंय आपण पॉलोचं ते कारणीभूत असते. आणि ह्या सगळ्याचा विचार केला नसाईल भैया. मला म्हणजे माझं पहिलं टार्गेट असेल की कसल्या पर्यंत क्लोज गटरी पाहिजेत, होता येईल तेवढ्या जास्तीत जास्त. पाणी कुठं साठलं नाही पाहिजे. प्रॉपर एक प्लॅनिंग पाहिजे रोडचं. ज्या येलो झोन मधले रोड आहेत पलूस मध्ये ते 100% RCC पाहिजेत. म्हणजे पलूस मध्ये 5 वर्षात असं कुठं राहिलं नाही पाहिजे. म्हणजे ही कमिटमेंट देतोय मी जनतेला की जेवढे रोड आहेत पलूस मध्ये, जेवढा येलो झोन आहे आज मार्किंग टाकलाय त्याच्यात एक सुद्धा रोड माझ्या हिशोबानं डांबरी करायला नाही पाहिजे. 10-1 वर्ष मिनिमम लाईट पाहिजे. त्याचे कमीत कमी 5-5.5 इंच थिकनेस पाहिजे. जर तिथं हेवी व्हेकल जाणार नसले तर. हेवी गाड्या जाणार असल्या तर त्याचे 8 इंच 9 इंच 10 इंच थिकनेस पाहिजे, जे रोड खराब नाही होणार. दुसरी गोष्ट आहे की पाणी प्रॉपर ट्रीटेड पाणी, प्रत्येकाला पिण्याजोगं पाणी. म्हणजे चावीला सुटलेलं पाणी डायरेक्ट माणसानं पाईप तोंडाला लावता आले पाहिजे. ह्या क्वालिटीचं पाणी मिळायला पाहिजे. पाणी उकळून प्या नगरसेवक सांगतात. म्हणजे दयनीय अवस्था आहे हो. व्हॉट्सअपला मेसेज येतात ते जरा काही पाऊस पडला किंवा काय झालं की पाणी उकळून प्या, खाली त्या नगरसेवकाचं नाव. म्हणजे आपल्याला थोडी तरी 9 वर्ष आपण आहेत सिस्टीम मध्ये, आपल्याला काहीच वाटत नाही का ह्या गोष्टीचं. कचरा गाडी घंटा गाडी. मी परत आणि एकदा सांगतोय की पहिला अटॅक होणार माझा तो कचरा सिस्टीमवर होणार, व्यवस्थापनावर. पाणी, लाईट, कचरा आणि गटर, ह्या गोष्टी 4 माझ्या प्रायमरी असतील ज्याच्यावर मला हे करायचं आहे. ह्याशिवाय मला पोलीसमध्ये खूप काही करायचं आहे. म्हणजे आउट ऑफ वे जाऊन सांगतो की मला महिलांसाठी चांगले बचत गट सुरू करून द्यायचे आहेत. आता माझी मिसेस दररोज लोक महिलांच्यात फिरत असते. ती दररोज संध्याकाळी घरी गेले मला एक अर्धा तास लेक्चर देते. अहो लोक महिलांना एवढं कामाची जरूरत आहे आणि आपण म्हणजे पोलीस मध्ये काहीच नाही का हो, महिला कामाला जाऊ शकत नाहीत का कुठं. किंवा ती म्हणते अहो म्हणजे भयानक प्रॉब्लेम आहेत. पण विकासावर बोलायचं झालं तर मला महिला उद्योग एक चांगला करायचा आहे, जे 1001 महिलांना चांगला उद्योग देईल. त्यात माझ्या डोक्यात आहे की वर्क फ्रॉम होमची पण सिस्टीम, म्हणजे पिशव्या शिवणे, पत्राव्या द्रोण पत्राव्या तयार करणे, मग त्या उडन असो किंवा पेपर्ड असो. मी ह्या प्रत्येक ह्याचं मी नो प्रॉफिट नो लॉस वर काम करणारी एक संस्था सुरू करणार आहे साहिल भाई. मला बाजार मैदान सगळ्यात पहिल्यांदा चांगलं पाहिजे. मला फिश मार्केट एका साईडला काढायचं आहे, मला मटन मार्केट एका साईडला काढायचं आहे, मला व्हेजिटेबल मार्केट एका साईडला काढायचं आहे. म्हणजे माझं टार्गेट आहे. पहिल्या प्राथमिक गरजांमध्ये माझ्याकडे हिटली स्टोर मुद्दा आहे, तो म्हणजे बाजार मैदान आहे. बाजार मैदान मला आमच्या पलूच्या तळ्यात, ज्याला वारसा एवढ्या वर्षानुवर्षाचा आहे, त्या पलूच्या तळ्यात सोडलेलं गटरीचं पाणी साईडनं ट्रीटमेंट करून बाहेर काढायचं आहे. बरोबर. म्हणजे ह्या तळ्यात माझं ओपन चॅलेंज आहे,
आज ह्या कुठल्याही 17 नगरसेवकांना पाहून दाखवायचं नाही. आणि आम्हाला निवडून आणून द्यायचं. आम्ही 21 जण पुढच्या 5 वर्षानंतर त्या तळ्यात पवायला येणार. पाणी कसलंही असो, आम्हाला तुम्ही शिक्षा म्हणून पवायला लावायचं, नसेल तर आनंदोत्सव म्हणून पवायचं. का करू शकत नाही? तुम्हाला पावसाचं पाणी वेगळं मार्गाने त्या तळ्यात आणायला पाहिजे आणि गटरीचं पाणी वेगळ्या मार्गाने. बरं, तशी सोय आहे, मी अभ्यासानुसार बोलतोय, तशी सोय आहे, भौगोलिक स्थिती तशी आहे, फक्त इच्छाशक्ती प्रबळ नाही. इच्छाशक्ती एकच आहे, मेरा क्या होगा. अजून एक महत्वाचं टार्गेट आहे जे मला खूप आवडतं. मला लोकांना घराला बांधून द्यायचे साहिल भाई. म्हणजे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मी आता पण फिरतोय ना, मी लोकांना विचारतो हा प्लॉट कुठला आहे, हा प्लॉट कुठला आहे. मी नगर परिषदेकडे जागाच नाही तो नाहीत. आता पहिल्यांदा नगर परिषदेकडे जागा आणण्यासाठी प्रयत्न करायला लागेल आणि 100% जे गोरगरीब आहे, जे दिन दुबले आहे, ज्यांना अडचणी आहेत, एका 10 बाय 10च्या खोलीत 10 जण राहत आहेत, अशा लोकांना तुम्ही घरं द्यायला पाहिजेत. आपलं तुम्ही कोण उपकार करताय का? मी उपकार करणार आहे का त्यांच्यावर? आलेले फक्त फंड युटिलाइज करून द्यायचा आहे. अहो, ज्यांच्या जागा विकत घेतल्यात 8-8, 10-10, 5-5 लाख रुपये घालवून, त्यांना पंतप्रधान आवास योजनेचे पैसे मंजूर होतात आणि त्यात ही नालायक लोक 40,000 आणि 50,000 खात आहेत. मग ह्याच्यासारखं दुर्भाग्य काय नाही. म्हणजे खावं खरं कुठं खावं ह्याचा तरी सेन्स पाहिजे. म्हणजे त्याची जर परिस्थिती असती तर गव्हर्नमेंटने त्याला पैसे मंजूर केले असते का? बरोबर. ही लोक तिथंही सोडत नाहीत. म्हणजे यांच्यासाठी काही असो, कुठली सिच्युएशन असो, पैसे बनवायचे, सोर्स सापडला की पैसे बनवायचे. आज काय म्हणतात ना, ते मेलेल्या मड्याच्या टाळीवरचं लोणी खाणं, त्या पद्धतीने यांचं विचारसरणी आहे. म्हणजे एवढी राजकारणाची लेवल खाली गेलेली आहे की नाही, मला म्हणजे ती मी शब्दात कुठंतरी एखादा शब्द चुकीचा जाईल मला. बरोबर. माझी विजन आहेत की नगर परिषदेच्या, नगराध्यक्षाच्या, नगरसेवकांच्या दारात माझ्या मायबाप जनतेला जायला लागलं नाही पाहिजे. एक सिस्टीम ऑटोमेटेड पाहिजे. एक दिवस असा पाहिजे की त्या दिवशी ही सगळी 21 मंडळी भेटतात. म्हणजे माझी खूप मोठी इच्छा आहे की जेवढं दिवस पाणी तेवढीच पाणीपट्टी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने आहे की ते जे पाणी सोडू ते फिल्टर्ड पाहिजे. त्याला 1 वर्ष 1.5 वर्ष जाणार. मी आज ब्रह्मदेव नाही की आज जाऊन बसलो, कारण यांच्याकडे काहीच नाही अजून. बरोबर. आणि मला फिल्ट्रेशन पण त्या कॅपॅसिटीचं, त्या क्वालिटीचं करायला पाहिजे. खरं कुठंही गेला तर पलोस मध्ये तुमची 4 व्हीलर तुमच्या घरापर्यंत जायला पाहिजे. ही माझं प्रथम टार्गेट असेल. म्हणजे असं नाही की म्हणजे मी आता फिरतोय तर 2 व्हीलरवरनं जायला लागते काय काय. स्ट्रीट लाईटवर बोलायचं झालं तर आत्ता अशी परिस्थिती आहे पलोस मध्ये की नवीन जे डाम टाकायचे चाललेत ते तुम्ही जरा बघा. म्हणजे वाक्य काय चुकीचं होणार नाही माझं. इथं डांब आहे हे दाखवायसाठी लावलेले झिरोबल आहेत. त्याचा आणि स्ट्रीट रस्त्याचा काही संबंध नाही. आम्ही 100% म्हणजे नगराध्यक्ष पद पण घेतोय. नगरसेवक पण माझे 12-14 निवडून यायच्या याच्यात आहेत. आता ते मायबाप जनतेनं ठरवायचं आहे. म्हणजे आम्हाला यश अपयश दोन्ही मंजूर आहे. माझं क्लिअर आहे, जब तक जीतेंगे नाही तब तक रुकेंगे नाही. म्हणजे पलोसच्या जनतेला जबाबदारीपूर्वक सांगतोय की तुम्ही भिवू नका, तुम्ही आशीर्वाद देऊन बघा. नाही जमलं तर परत 5 वर्षानंतर नलवडे नसणार. मी कसल्याही परिस्थितीत कुटुंबशाही आणणार नाही. तर कुणाच्या तरी माग आम्ही सगळीजण भाजपचे लोक असणार. खरं भाजप पूर्ण ताकदीनं पुढच्या 5 वर्षांना पण तिथंच उभा असणार, त्याच लेवलला असणार. त्यातनं निवडून दिलं तर जबाबदारीपूर्वक सांगतोय की ह्या राजकारणाचा स्तर आपण बदलून ठेवू. म्हणजे जनतेनं कुणाच्या तरी दारात गेल्याशिवाय कामं होत नाहीत. तुमच्या मागे या राजकर्त्यांनी लागायला पाहिजे. अरे तुझं काय काम असलं तर पहिल्यांदा मला सांग, विरोधकाकडे जाऊ नको. आणि ती ताकद तुमच्या मतदानात आहे. बरोबर. म्हणजे बरोबर बोलतो ना. ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, ह्या जनतेनं आज ठरवायच्या आणि त्याला एक मोल्ड करायचा दिवस आहे. तुम्ही आज मूर्ती बनवताना चुकला, म्हणतो ना आपण करायला गेलो गणपतीने झाला मारुती. असं काही करून ठेवू नका. जे करताय ते तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्या हातात सगळं आहे. म्हणजे बटन मी प्रत्येकाला सांगतो, तुम्ही काँग्रेसचं हाताचं बक्कल लावून फिरा नाही तर घड्याळच.
तुम्ही एक्सेल साईजचं लावून फिरत असला मी डबल एक्सेल साईजचं आणून देतो तुम्हाला. मला तुमच्या शर्टावर काय लिहिलंय किंवा खांद्यावर कुठला झेंडा ह्याच्याशी काही घेणं देणं, मनात फक्त ह्या इलेक्शनला कमळ ठेवा. तुम्ही आत गेल्यानंतर प्रत्येक बटनाचा आवाज दाबला की एकच सारखी बीप येते, त्या बीपचं साऊंड बाहेर कुणाला कळत नाही. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही कसल्या तरी बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि पलूसनं आज ते प्रूव्ह करायचे दिवस आहे. आज नाही प्रूव्ह करू शकलो, आज नाही बदल करून दिला आपण, आपल्याला आपली पुढची पिढी माफ करणार नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत. कळकळीची विनंती आहे माझी मिसेस उभा राहिले म्हणून नाही, म्हणजे आम्ही चुकलो तर तुम्ही सांगाल ते. आणि मी जबाबदारीपूर्वक सांगतो की कसल्याही परिस्थितीत मी माझ्या कुठल्याही नगरसेवकाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन देणार नाही. कुणाबरोबर संगनमतानं जर माझ्या कानावर आलं की ह्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर याचं संगनमत झालं तर तो ब्लॅकलिस्ट होणार. आणि पलूसच्या जनतेच्या सेवेसाठीच या लोकांनी 21 लोकांनी आज जायला पाहिजे. मी कुठेही कॉम्प्रोमाइज होऊन देणार नाही. ही माझी पर्सनल गॅरंटी आहे पलूसच्या जनतेची की भले मग मला राजीनामा बायकोचा द्यायला लागला होता 72 एखाद्या प्रकरणात, तर मी कॉम्प्रोमाइज करून देणार नाही कोणाला. आपल्याला आज पलूसमध्ये पारदर्शकतेची आलेला पै आणि पै जमिनीवर लागायची जरूरत आहे. आता ह्याच्या पुढे जर गेलो तर खरोखर मी परवाच्या आमच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणलेलो ते वाक्य मी परत फोन करून कापायला सांगितलेलं. आज तुम्ही पण कापायचं झालं तर कापा. खरं ते वाक्य असं होतं की खांदेपालट करून पलूसचं जे हे गाव आहे हे खांद्यावरनं स्मशानभूमीच्या दारात नेऊन ठेवलं. आता फक्त ही 5 वर्ष जर त्यांना दिली खांदेपालट करायला तर पलूसमध्ये काही राहणार नाही, फक्त राख आणि राखच राहील. एवढी कळकळीची विनंती आहे. म्हणजे आम्ही बेस्ट आहे असं सांगत नाही. आज आम्ही पर्याय उभा करून दिलाय, उद्या आम्हाला दुसरा पर्याय तुम्ही देऊ शकताय. तर आज आम्ही थांबलो तर दुसरा पर्याय मिळणं अवघड आहे. तर मी एवढंच बोलून थांबतो. साहिल भैया, तुम्ही खूप चांगले इंटरव्ह्यू घेतले, खूप ठिकाणी तुम्ही मला भावनिक केलंय. तर थोडस एवढं सगळं बोलल्यानंतर मन हलकं झालं, त्याबद्दल मी तुमचं म्हणजे धन्यवाद. आणि पलुसकर मायबाप, काही चुकीचं जर वाटलं तर तुमचा लहान भाऊ, तुमचा मुलगा म्हणून समजून घ्या. मला सगळ्यापेक्षा जास्त मी भावनिक आहे ते आता रस्त्यावर फिरताना, गावात फिरताना जे तुमचं प्रेम मिळतंय आमच्या कुटुंबाला ते बघून आहे. आणि माझ्यासाठी ते सर्वस्व आहे. तर एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धोंडराज महाराज की जय.